हाय मैत्रिणीनं, काय होते माहिती आहे का, माझ्या मुली, आमचे साहेब सगळेजण निघून गेले की दिवसभर करमत नाही. आणि शेतात कसं असते, शेतात कुणी असतं कुणी नसतं, करमत नाही. असण्याचा प्रश्नच नाही. कारण कसं असते, शेतात कुणी आहे म्हणावं तरी आपल्याला बोलायला नसते, आणि नाही म्हणावं तर कोणी दिसत नाही असंही नसते. कसं असते, आता पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाळ्याचे दिवस म्हणल्याच्या नंतर शेतात खुरपणीची कामं असतात. आणि खुरपणीची कामं असल्यामुळं बायकांना खेड्यातलं एवढं काम असते की विचारायचंच नाही. मग त्याच्यामध्ये काय होते की मी घरी असते, त्याच्यामुळं बोलायला असं म्हणजे टाईमच नसते कुणाला. मग मी काय करते, येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना मी बोलत असते. त्याच्यामुळं आवर्जून मला माणसं बोलतात, त्याच्याबद्दलही काही नाही. पण कसं असते, माणसात राहिलं की छान वाटते. जनावराचं कसं असते, कोंबड्यांना कोंबड्यात राहिलेलं चांगलं वाटते, शेळ्याला शेळ्यात राहिलेलं चांगलं वाटते. माणसाला जसं माणसात चांगलं वाटते तसं जनावरात सुद्धा आहे. मग आता हे काय झाले, आता इथं कोणच नसते. आमच्या इथं सकाळी उजडलं 5 वाजले की संध्याकाळी 10 वाजेपर्यंत पुरी, एकदा सकाळी 10ला गेल्या की 4ला येते, 4ला आल्या की डायरेक्ट संध्याकाळी झोपेपर्यंत गोंधळ असते. आणि त्याच्यामध्ये आमच्या घरचं एक बारकं लहान एक बाळ असल्यासारखं आहे. आमच्या साहेबांना म्हणजे लेकरं आहेत असं, म्हणजे समोरल्या त्या लेकराला वाटणारच नाही. समोरल्या माणसाला सुद्धा एवढी कॉमेडी असते की विचारायचंच नाही. आणि आम्ही जसं घरात असतो तसं बाहेर असतो. आमचं काय नाही, आमचं जे आहे ते रिअल आहे. आणि लहान लेकरावाचं कसं असते, पप्पा माया करायला आले की पप्पाकडे जायचं, मम्मी थोडं रागराग करायला की मम्मीकडे यायचं. मग ती काय झाले, मुलींचा सगळ्यात आवडता मित्र कोण असेल तर पप्पा असतील. आणि मम्मी काय करते, रागवते. मम्मी काहीतरी काम सांगते, मग त्याच्यामुळं काय करणार, मम्मीला बघायचं आणि इग्नोर करायचं असं करतात कधी कधी. कशामुळं, त्यांचे पप्पा असल्यामुळं. आणि आज काय झाले, काल धो पाऊस पडला आणि आज ऊन पडलं आहे बा, पूर्णच ऊन पडलेलं आहे. आज उन्हात असं डोळे चमकलेले, तेवढं ऊन जास्त आहे. आणि मी काय केलं होतं की चिक्कूचं झाड लावावं असा विचार होता. पण ही झाड लावायला मला नेमकं कुठं लावावं हीच काय जागा सापडे ना. मग चिक्कूचं झाड राहिले तसंच लावायचं. आणि भरपूर झाडं झाल्यामुळं लावावं कुठं हीच प्रश्न पडला आहे मोठा. आता लावत असताना छान वाटते, पावसाळा दिवस असला का छान वाटते झाडं लावायला. पण परत उन्हाळ्यात पाणी कमी पडलं की ह्या झाडावाकडं बघितलं का असं जीव अर्धा होते, तुटतंय जीव. कारण आपण एवढी कष्टाने छान झाडं लावायची, आणायची बाहेरून झाडं लावायची, आणि ही झाडं असं कुरमुडल्यासारखे हुलाले का मग माझा जीव तुळतुळ करतो. कारण घराच्या भोवताली सगळे आता मोठे झाले झाडं, आणि जी लहान लहान आहेत त्या झाडांना पाणी लागते सारखं. मग उन्हाळ्यात कसं होतं, आता ह्यावेळेस पावसाळा म्हणजे जास्त नाही पाऊस, त्याच्यामुळं पाऊस नसल्यामुळं पाण्याची पण थोडी असं चणचण भासणार आहे. मग मला वाटते ती लावूच नाही, झाड मोठ्याच ह्याच्यात लावलेलं आहे. अजून थोडं मोठं होऊ द्यावं आणि विचार करून लावावं ते झाड. पण हे बघा, मला झाडाला मोगऱ्याचं झाड लावायला जागा कुठं लावावी. आणि मोगऱ्याच्या झाडाच्या फुलांचा एवढा सुगंध असतोय, त्याच्यामुळं काय होतंय, आम्ही शेतात असल्यामुळं इचुकाट्याचं प्रमाण जास्त वाढते. कारण एवढा वास छान असते. हे बघा, ही एकच फुलं आहे पण एवढा वास छान येते की विचारायचंच नाही. हो का, इथलं झाडाचंच आहे, कसलं भारी फुलं आहे बघा. आणि कसं होते, फुलांची झाडं असलं का छान वाटते, परत घरी करमते. हे बघा, तुम्हाला मी दाखवते. मला झाडं लावावं वाटते, पण परत उन्हाळ्यात पाणी कमी पडलं की मग माझा जीव तुळतुळ करते, बाकी काहीच नाही. हे बघा कसले छान फुलं लागलेत. हे बघा, कळ्या आहेत, त्या फुलं आहेत, एवढं सगळं छान आहे की विचारायचंच नाही. कसले छान फुलं आहेत. मग काय असते सांगू का तुम्हाला, उन्हाळ्यात जर पाणी कमी पडलं की लय परेशानी होते. त्याच्यामुळं लावावं का नाही एवढा विचार येतोय की विचारायचं नाही. माणसाला कसं असतं, आपण आपल्या शरीराकडे लक्ष देतो, तसं आपल्याला वाटून सुद्धा पाण्याची कमतरता भासलेल्यावर आपण काय करू शकत नाही. आणि ह्या वर्षी पावसाळा कमी असल्यामुळं तसं होईल असं वाटते. त्याच्यामुळे हाय तेवढ्या झाडावाला पाणी घालायचं आणि मस्त एवढे झाडं जतन करायचं, बस, बाकी काय नाही.
सांगण्याचा तात्पर्य एवढाच की आपण लावलेले झाडं असं वाया जाऊ नये पुन्हा. बाय बाय. आज एवढंच छान सांगायचं होतं.